नमस्कार. पूर्वीच्या काळामध्ये ज्या आता सध्या साधारण माझ्या वयाच्या ज्या स्त्रिया असतील त्यांना आठवत असेल की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला आमच्या ज्या इतर घरातल्या महिला वगैरे असायच्या किंवा आमच्या सगळ्यांच्या पण तर डोक्यामध्ये उवा पडायच्या. उवा म्हणजे काय? जीवा. जीवा म्हणतो आपण त्याला. ऐराणीमध्ये त्याला जीवा म्हणतात. मराठी शब्द त्याच्यासाठी उवा वापरला जातो. महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय बोलतात ते मला माहित नाही, पण असं बारीक एक किडा असायचा डोक्यामध्ये असायचे ते. तर ते जीवा मोठ्या प्रमाणात डोक्यांमध्ये पडायचे. आता ते पडण्याचं कारण काय होतं? तर त्याचं एक प्रमुख कारण असं होतं की ज्या वेळेला स्त्रिया आंघोळ करायच्या, केस धुवायच्या, त्यावेळेला केस धुतल्यानंतर मी ज्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये असं पाहिलेलं आहे की त्या स्त्रीला केस धुतल्यानंतर लगेच ओले ओले केस बांधावे लागायचे. म्हणजे ते केस नीट स्वच्छ करणं, कोरडे करणं, त्यांना नीट रुमालाने पुसणं हे अलाउड नव्हतं. म्हणजे मुळात रुमाल स्त्रियांनी वापरणंच अलाउड नव्हतं. तर स्त्रियांनी रुमाल म्हणजे रुमाल कोणी वापरायचं तर फक्त पुरुषांनी, आणि स्त्रियांनी काय करायचं तर एक तर त्यांच्या साडीला किंवा परकरला अंग पुसायचं, अशी एक पद्धत होती. आता ती हळूहळू कमी होत चालली. पण मात्र उवा पडायचं कारण असं तेच होतं की जे त्यावेळेला ते ओले ओले केस बांधले जायचे. ओले केस बांधले जायचे तिथे एक कुबट वास तयार व्हायचा आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ओलेपणामुळे आणि त्या कुबट वासामुळे जीव निर्माण व्हायचा आणि तो जीव मग नंतर त्या डोक्यामध्ये जखम तयार करायचा. त्या जखम मधून रक्त यायचं आणि ते अतिशय स्त्रियांसाठी जीव घेणं ठरायचं. एक तर त्यांचा सगळेजण तिरस्कार पण करायचे, त्यांच्याबद्दल किडस करायचे आणि मग त्या डोक्यामध्ये ते जखमा तयार व्हायच्या ज्या त्यांना जीव घेण्या ठरायच्या. आणि हे सगळं त्या स्त्रियांबरोबर का घडायचं तर आपली जी काही मूर्खपणाची परंपरा होती की स्त्रियांनी केस उन्हामध्ये वाळवू नये. म्हणजे मुळात स्त्रियांनी मोकळे केस सोडून घराबाहेर जाऊ नये. का? कारण मर्यादा सांभाळायच्या असतात. अरे मर्यादा कशाला म्हणतात हे तरी कळतं का तुम्हाला? तिचे केस तिने स्वच्छ ठेवणं, तिचे केस तिने वाढवणं, याच्यामध्ये तुमच्या मर्यादा कुठून भंग होतात कळतच नाही मला. तर मुळात तिचे केस स्वच्छ ठेवण्याचा तिला तो अधिकार आहे ना, माणूस आहे ना तो. तर मला वारंवार हे सांगावं लागतं की बाई पण माणूस असते. आणि मग इतक्या छोट्या गोष्टीसाठी पण म्हणजे इतक्या छोट्या गोष्टीसाठी म्हणजे केस नीट धुतल्यानंतर वाढवता येणं, शॅम्पू करून वाढवता येणं, याला आपल्याकडे 21वे शतक उजाळावं लागलं. काय म्हणजे आपली काय म्हटलं आपण स्त्रियांच्या प्रश्नाकडे कसं बघत आलो? म्हणजे माझा अनेक पुरुष मित्रांना जे सहकारी असतील, पुरुष बांधव असतील, त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही विचार करा. आजही आपल्याकडे स्त्रियांना बाथरूम मध्ये अगदी तो छोटा असो मोठा असो, म्हणजे शहरी भागात बदल झाले आहेत, पण तिथंच कपडे घालून मग बाहेर पडावं लागतं. पुरुष आंघोळ झाल्यानंतर मस्तपैकी रुमाल लावून पहिले पंख्याच्या हवेत येतील, मस्तपैकी स्वतः काय म्हणतो आपण त्याला, ते गरम होतंय, त्यानंतर आरामात कपडे घालतील आणि मग तयार होतील. काय म्हणजे मला किती छोटी गोष्ट आहे. विचार केलाय का कधी आपल्या घरातल्या स्त्रीबद्दल, आपल्या आईबद्दल किंवा आपल्या बहिणीबद्दल, आपल्या बायकोबद्दल की किती छोटी गोष्ट आहे तिच्या आयुष्यातली. की तिला केस धुतल्यानंतर ते नीट वाढवता येणं, याच्यासाठी आपल्याला 21वे शतक उजाळावं लागलं. तर हे लक्षात घ्या. ज्या वेळेला शहरातल्या स्त्रिया, त्यावेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला शहरातल्या स्त्रिया जेव्हा ग्रामीण भागात यायच्या त्यावेळेला ते ह्या उवा बघून त्यांना घृणा यायची, तुच्छता वाटायची, किंवा त्या समोरच्या स्त्रियांना ते अस्वच्छ किंवा घाणेरड्या म्हणून त्या हिनवायच्या. त्यांच्या नजरेत ते दिसायचं, त्यांच्या वर्तनातनं पण ते दिसायचं. पण त्या शहरात गेलेल्या स्त्रियांनी पण त्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांचा असा विचार कधीच केला नाही की त्याच्या मागे ही धारणा आहे, ही परंपरा आहे. त्याच्या मागे काही त्या स्त्रीची चूक होती असं नव्हतं. तर त्याच्या मागे ही धारणा आणि ही परंपरा होती की स्त्रीने मोकळे केस सोडू नये, तिने उन्हामध्ये केस वाळवू नये, तिने फॅन खाली नीट मोकळेपणाने केस वाढवू नये, ही तिला परवानगी नव्हती. आणि त्या ओले केस बांधल्यामुळेच तिच्या डोक्यात त्या उवा पडत होत्या आणि मग अगदी केस सुकवण्याची परवानगी तिला अलीकडे मिळायला लागली. अजूनही ते फार ठिकाणी ग्रामीण भागात नाही. नवीन मुली ते नाकारायला लागल्या आहेत. नवीन मुली हा सगळा नाकारायला लागल्या आहेत. आता उवांचं प्रमाण पण कमी झालेलं आहे. म्हणजे जे जीवा पडायचं होतं केसांमध्ये त्याचं प्रमाणही आता 99% कमी झालेलं आहे. अनेक शॅम्पू यायला लागलेत, केमिकल केसांमध्ये जायला लागले, त्याच्यामुळे आता ते राहतच नाही. पण मात्र मुद्दा हा आहे की किती छोटी गोष्टीसाठी आपल्याला 21वे शतक उजाळावं लागलं.
की स्त्रियांना मोकळेपणाने केस धुता यावेत आणि वाढवता यावेत. इतक्या छोट्या स्वातंत्र्यासाठी पण एवढा लांब पल्ला गाठावा लागला. त्याच्यामुळे आपल्याला अजून मोठा पल्ला पुढे गाठायचा आहे. तर तुमच्या मैत्रिणींना तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाठवत राहा, सबस्क्राईब करा आणि पुरुष बांधवांनी स्त्रियांच्या या प्रश्नाकडे जरा करुणेने आणि संवेदनशीलतेने बघायला सुरुवात करा. एवढीच मी विनंती करेन. थँक्यू.